कशाहून चाललं होतं? पतिव्रता. गोकुळीच्या नारी सगळ्या पतिव्रता होत्या आणि म्हणून पतीपाशी दिसायच्या आणि त्या विश्वपतीबरोबरही दिसायच्या. लक्षात घ्या, पतिव्रता. पतीबरोबरही आहेत, विश्वपतीबरोबरही आहेत. अहेतुक चित्ते, काही हेतू नाहीये. लहान भगवान होता त्यावेळेस काय हेतू होता? पाहावा, फक्त पाहावं, सुंदर रूप पाहावं. अरे पाळण्यात हे गोजीरवानं बाळ होतं ना, प्रत्येक जणी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, सासूबाई मी जाऊन येऊ का जरा थोडंसं फेरफटका, पाणी आणायला गेलं तर हिच्या समोरून यायचं की ते पाळण्यातलं बाळ दिसतं का. वेडावल्या वेडावल्या. अहेतुक, हेतू काही नाही. अहेतुक चित्ते अनुष्ठापाया, ते काही हेतू ठेवू नका, फक्त साधना करा. साधनेवर ते प्रेम करा, बाकी काही करू नका. फळावर ते प्रेम करू नका, काही मागू नका. मागणी करण्याकरिता तुम्ही ते साधन करू नका. मागणी करता साधन नको, हेतू करता साधन नको, फळाकरिता साधन नको. साधनेवर प्रेम करा, फळावर नाही. अभ्यासावर प्रेम करा, मेडिकलच्या डिग्रीवर नाही. आणि हेतूवर तुम्ही जर फळावर प्रेम केलं तर हेतू ठेवून झालं, एखाद्या वेळेस साधना अभ्यास तुमचा होणार नाही, फेल व्हाल. आणि एक्सेंट्रिक माणूस होतो, आलेला सांगितलेला विषय आहे. आणि म्हणून इथे ब्रह्मदेवानी स्पष्टपणे सांगितलं, हेतू शिवाय, गोपिकांसारखा हेतू शिवाय प्रेम काही नाही. हे गुरु करत असतात. कोणतं आत्ताच सांगितलं होतं, कोणतं सांगितलं होतं? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. इतका कळवळ्याची जात ही सद्गुरूंची, लाभाविण प्रेम करतात. त्यांना काही लाभ मिळावा म्हणून प्रेम नाही. पतिव्रता पतिते जिया परी. आणि म्हणून महारोगी झालेल्यांनाही पतिव्रतेने प्रेम केलं. अरे 300 तीर्थाचं प्राणी त्या पाणी त्या पतिव्रतेने घातलं. कोणत्या? सूरज देवता आज के दिन मत उगियो रे. अनुसयाच्या काळातली, काय नाव तिचं? नर्मदा, करेक्ट. ही नर्मदा ऋषींचा श्राप होता आणि विकलांग झाला, महारोगी झाला. 300 तीर्थाचं पाणी एका वर्षामध्ये तू जर तुझ्या पतीच्या अंगाला घातलं, 1 वर्षाची लिमिट, तर हा पहिल्यासारखा याचा देह होईल, हा शापमुक्त होईल. आणि त्यावेळेस गाडा असायचा, गाडा चाकाचा, आणि गाडा ओढत ही पायी पायी ओढत नेलं हो 300 तीर्थाचं पाणी. आणि शेवटी बद्रीनारायणाचं पाणी घालता वेळेस मात्र शेवटचं पाणी मिळालं नाही आणि सूर्य असा लयाला जातोय, नाही आपला उगवणार होता. आणि तो जर उगाला तर वर्ष संपणार होतं आणि शेवटचं पाणी मिळणार नव्हतं. पण तिच्यात 300 तीर्थाचं 1 वर्षाची तपश्चर्या एवढी प्रचंड झाली तिची अहेतू, आणि तिची साधना. सूर्याला तिनं रोखलं. पिक्चरमधलं गाणं सुंदर आहे, सूरज देवता आज के दिन मत उगियो रे. आणि तू जर उगलास म्हणजे उगवलास तर भस्म करील. आणि त्यामुळे सूर्य उगायचा थांबला, उगवायचा, आणि तिथे त्रैलोक्य डोलायला लागलं.
ब्रह्मा विष्णू महेश परेशान झाले. काय झालं? अणुसेला पाठवलं. अणुसेकडून उद्धार झाला. अरे रोकू नको, मी रोकणार म्हणले सूर्याला. माझा पती हे झाला पाहिजे. याला म्हणतात पतिव्रता, जिच्यामध्ये आध्यात्मिक तेज आहे. असं व्रत, अशी साधना तिनं केलेली आहे. पत्नी म्हणून परमेश्वराची उपासना अशी केलेली की जिच्यामध्ये सर्व सिद्ध्या प्रकट झालेल्या आहेत, ती पतिव्रता. सिद्ध्या नाही, सिद्धीलेस, नो पतिव्रता. साधक सिद्ध झालेली. पतिव्रता पतिते जिया परी पतिव्रता, जशी आराधना करते तशी आराधना तुम्ही करा. बस माझं साधनेवर ते प्रेम आहे, काही नाही. भगवंतावर प्रेम आहे म्हणून मी करतोय, कशासाठी करत नाही. तैसा स्वधर्म रूप मखे हाची सेव्य तुम्हा एक. तैसा स्वधर्म रूप मख हाची सेव्य तुम्हा एक. ऐसे सत्यलोक नायक बोलता झाला. सत्य लोकनायक, ब्रह्मदेवाच्या भुवनाला सत्यलोक म्हणतात. ब्रह्मदेवाचं रेसिडन्स सत्यलोकात, विष्णूचं विष्णू लोकात, कृष्णाचं काय गोलोक. हां, ब्रह्मदेव म्हणाले आत्मधर्म रूप यज्ञ हाच एक तुम्हाला सेवन करण्याला योग्य आहे. संपूर्ण व्यवहारामध्ये काही करू नका. काय करा? कशाचं अनुष्ठान? अहेतुक तैसा स्वधर्म रूप मख. पण पतिव्रता जशी एक निष्ठ भावाने करते, दुसरा भाव नाही. मीरेचा दुसरा भाव नाही तसं, गोपिकांचा दुसरा भाव नाही तसं, असं तुमचं झालं पाहिजे. तैसा स्वधर्म रूप मख हाची सेव्य तुम्हा एक. ऐसे सत्यलोक नायक बोलता झाला. ब्रह्मदेव म्हणाले आत्मधर्म रूप यज्ञ हाच एक तुम्हाला सेवन करण्याला योग्य आहे. सेवन करणे, भज सेवायाम, सेव्य खाणे, सेवन करणे. प्राण कोण सेवन करतो? आत्मा. शरणागत हा प्राण होतो, हवन प्राणाचं होतं, सेव्य प्राण आहे. असं आत्मधर्म रूप मख म्हणजे आत्मयज्ञ असा करा की संपूर्ण आत्मधारणा, राजर्षी योगामध्ये प्रगट झालेली धारणा शक्ती, धारणा प्रवाह, इलेक्ट्रिक करंट्स ज्याला तुम्हाला अनेक लोकांना अनुभवायला येतात, त्याच्या सगळ्या धर्मधारा आत्म्याकडे वाहिल्या पाहिजेत. प्राणाची देखील आत्म्याकडे वाहिली पाहिजे आणि सगळे करंट्स विजेचे, आत्मधारणेचे आत्म्याकडे वाहिले पाहिजेत. असं तुम्ही सेव्य केलं पाहिजे, हेच उपभोगलं पाहिजे 24 तास, असा ब्रह्मदेव म्हणाला